नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे वैभव फार्मर. आता आपण बघू आज आपल्या शेतात पाईपलाईन केली आहे आणि ती कशा प्रकारे केली आहे त्याचा आज संपूर्ण नॉलेज आपण आता घेणार आहे. तर या व्हिडिओत ज्यांनी आपल्या शेतात नेमकं काम कसं केलं आणि कोणी केलं त्यांच्याविषयी आपण माहिती बघू. सर्वात पहिले आपण बघणार आहे की पाईपलाईन करायच्या आधी आपण नाली करून घेतली आणि नाली आपण कशा प्रकारे केली ते आपण बघणार आहोत. आणि नाली केल्यानंतर आपण पाईप विकत घेतले हे सगळी माहिती आपण आता पहिले बघून घेऊ आणि नंतर ॲक्च्युअलमध्ये आपली पाईपलाईन कशा प्रकारे झाली ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही आता हे शॉर्टकटमध्ये मी फास्ट फॉरवर्डमध्ये काय काय केलं पूर्वतयारी ते एक वेळ तुम्ही बघून घ्या. नंतर तुम्हाला संपूर्ण पाईपलाईन कशा प्रकारे केली ते लक्षात येईल. संतोष भाऊ नमस्कार. नमस्कार. आता सांगा आपल्याला पाईपलाईन नेमकी झाली कशी आहे. आता आपली विहीर आहे, या विहिराला आता विहीर तशी आपण कनेक्शन आणलं इथं. हो आता इथं फिल्टर लागल आपलं. इथं फिल्टर लागेल, जॉईंट आहे इथं. या जॉईंट वर फिल्टर लागल. तो जॉईंट निघाला आणि समोर रिटर्न पाणी, रिटर्न वॉल लागेल. वॉल किंवा पाणी रिटर्न पाणी जाईल. आपल्याला जितकं पाणी तिकडे पाहिजे तितकं घेऊ शकतो आपण. उर्वरित पाणी आपण विहिरीत टाकू शकतो. हे झाली आपली इथपर्यंत आला. इथून आपली पाईपलाईन समोर चालू झाली. बरोबर. आता हे इथून आपली अशी पुढे पाईपलाईन गेली सर. हे विहिरीतून पाईपलाईन आली. बरोबर. भोवतव्यात आपली इकडे किती इंची आहे? हे 2.5 इंची पाईपलाईन. 2.5 इंची पाईपलाईन इथं टी टाकली. भोवतव्यात आपलं शेत समोर आहे. हो. भोवतव्यासाठी समोर आपण पाईपलाईन टाकून ठेवलेली आहे. भोवतव्यातने आपली पाईप इकडे पाईपलाईन टाकून ठेवली कारण आपलं शेत समोरून आहे. बरोबर. समोर शेत असल्यामुळे ती इथून पाईपलाईन आपण टाकून ठेवली. आपली हे जी पाईपलाईन आहे हे पूर्ण आपली या ड्रिपला जोडला. हे पूर्ण ड्रिपले शेवटपर्यंत गेलेली आहे. शेवटपर्यंत गेलेली आहे. तर मधातने आपण 4 कॉक टाकलेले आहे. हा कॉक आहे. आपण इकडे डिस्टन्स दिलं 6 पाईपाचं. 6 पाईपाचं इकडे दिलं आणि इथून 6 पाईपाचं आपण इकडे समोर दिलं. त्याला हे पहिला गाला म्हणजे त्या 2.5 इंचीमधून 2.5 इंचीमधून 2 इंचीला आपण कनेक्शन दिलं वेगळं. तर आपण हे समजा पहिला गाला झाला. हे आपल्यावाला आतून आता इथं जे आहे इथून आपल्या 2.5 इंची पाईपलाईन इथपर्यंत आलेली आहे. हो, ते पलीकडची भोवतव्यात आपण इथून स्प्रिंकलर पण लावू शकतो. त्याच्यावरून कॉक बंद केला दोनले पण ड्रिपले पण पाणी जाऊ शकते. भोवतव्यात आपण समोर इथं स्प्रिंकलर पण लावू शकतो. कॉक बंद केला आणि इथून इकडे एक दुसरा गाला आहे. म्हणजे हा जो 2.5 इंची आहे हा इकडे सरळ गेलेला आहे तो. आणि तिकडून जो 2.5 इंची हा इथं एंड झालेला एंड म्हणजे ते सरळच गेलेला आहे. फक्त इथं कॉक बंद मारा 2 इंची कनेक्शन दिलेलं आहे. आपण इथून दुसरा टप्पा चालू होईल आपल्याला. 2 इंची तो इकडल्याचा एंड झालेला आहे. पहिल्या गाल्याचा एंड झालेला आहे आणि दुसरा गाला चालू झालेला आहे. आता हा म्हणजे फक्त एवढ्या क्षेत्राला जर आपल्याला पाणी द्यायचं असलं तर हा कॉक बंद मारायचा. हे इकडचे सगळे कॉक बंद मारायचे आणि इकडे चालू ठेवायचा. आपल्याला समजा हे गाला झाला तर ते गाला बंद करून टाकायचा. हा चालू करायचा, तिकडला बंद करायचा. म्हणजे हा गाला घेता येईल. म्हणजे आपल्याला या क्षेत्राचे आपण 4 भाग केलेले आणि जो भाग आपल्याला ओला करायचा त्याचा कॉक चालू केला की तो चालू होऊन जाईल. पुढचा भाग बघू. आणि संतोष भाऊ आपण जे हे किती फुटावर काढले हे पॉइंट आपले 20 फुटावर निघले. 20 फुटावर. याचा काय उद्देश आहे? याचा आता तुमचं याच्यामध्ये ट्रॅक्टर वाई करू शकता तुम्ही. हो. किंवा दुसरं काही पेरू शकता. जेपर्यंत आपल्या झाडाला फळ येत नाही, बाहेर येत नाही. आणि समजा आता हे समजा आपले 4 फुटाचे समजा बेड आहेत तर याच्यातूनच आपण ड्रिपचे पॉइंट काढून आपण काढू शकता. आणि डायरेक्ट इथं ड्रिप टाकू शकता तुम्ही. म्हणजे पाईप उचलायचं काम नाही. पाईप उचलायचं काम नाही, काहीच नाही. तुम्ही 2 कनेक्शन मारू शकता. इकडे मारू शकता आणि इकडे मारू शकता. या साईडला पण आपण करू शकतो. या साईडला दोन्ही साईडला करू शकतो. आणि या साईडला पण आपण ड्रिप करू शकतो. असे बघू शकता तुम्ही. हे शेत आहे असं लांब. या साईडला पण तुम्ही ड्रिप करू शकता आणि या साईडला पण ड्रिप करू शकता. मध्य भागातून आणलेली आहे आपण पाईपलाईन शेताची. आणि सगळी पाईपलाईन कोणत्या कंपनीची आहे? ही पाईपलाईन जैन कंपनीची. सगळं जैन कंपनीचं. एल्बोटी सर्व आणि कॉक वगैरे सगळे जैन सर्व. हा 3रा टप्पा आपला इथून चालू होणार. 3रा टप्पा इथून चालू होणार. 3रा टप्पा म्हणजे तो जो टप्पा तिथं चालू झाला होता तो चालू झाला होता इथपर्यंत संपणार. इथं बंद झाला. हा जो आहे हा बघू शकता तुम्ही. इथं बंद झाला. आणि बंद झाला. आता 3रा इथून चालू झाला. इथं पण तुम्हाला स्प्रिंकलर लावू शकता तुम्ही. पाईपलाईन एका पाईपलाईन मध्ये दोन कामं करू शकता तुम्ही. 2 अटॅच होऊ शकतात.
म्हणजे तुम्ही स्प्रिंकलर बी लावू शकता. स्प्रिंकलर जर लावायचं असलं तुम्हाला ड्रीप बंद करायची असते तर स्प्रिंकलर पण लावू शकता. बरोबर बरोबर. म्हणजे स्प्रिंकलर ॲट अ टाइम सगळ्या इकडे चालू होते. हे इनलाईन पूर्ण हे जे 2.5 इंची पाईपलाईन तुमचं पाणी राहील. बरोबर बरोबर. तुम्हाला जिथं घेता येईल तिथं घेता येईल. तुम्हाला कॉक बंद मारून पाणी घेता येईल. हा तिसरा टप्पा पूर्ण. आणि पुढचा चौथा टप्पा. हा 3 टप्पे इथं संपलेले आहे. हा चौथा टप्पा चालू झालेला आहे. चौथ्या टप्प्यामध्ये आपण काय केलं, 2.5 इंची पाईपलाईन आपण समोर नेली नाही, कारण आपलं शेत समोर थोडं राहिलेलं आहे. हा जो 2.5 इंची पाईप आहे हा इथंच एल्बो मारून आपण एंड केलेला आहे. म्हणजे इथं आपण स्प्रिंकलर बी आपण आता इथून इकडे थोडंसं शेत कमी, क्षेत्रफळ कमी राहिलेलं आहे आपलं. इथून आपण स्प्रिंकलर कुठेही फिरू शकतो. आपण फक्त ड्रीपचा जे भाग आहे हे 2 इंची पाईपलाईन आपण तिथपर्यंत नेलेली आहे. हा चौथा भाग. दुसऱ्या टप्प्यातला हा जो आहे तिसऱ्या टप्प्यातला इथं संपला. हा इथं एंड झालेला आहे. आणि इथून हा पहिला टप्पा इकडे चालू झालेला आहे. हा कॉक चालू केला की हे इकडचं सगळं क्षेत्र तुम्ही दोन्ही बाजूला म्हणजे हा चौथा टप्पा. आणि सगळ्यात शेवटी तो जो आहे एंड कॅप, ती एंड कॅप आहे. तर तुम्ही बघू शकता दिवस सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही शेतात आहे आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. सगळं काम संपवून आता आपण निघू. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद. संध्याकाळी सगळे कामं झाल्यावर आम्ही रात्री 9 वाजता पूर्ण नाली बुजून घेतली, कारण की उघडे पाईप ठेवणं म्हणजे चोरांना आमंत्रण देणं. त्याच्यामुळे रात्रीतूनच पूर्ण नाली आम्ही मातीनं बुजून घेतली. अशा प्रकारे आमच्या शेतातली पाईपलाईन झाली आहे. कशी झाली आहे तुम्ही प्लीज कमेंटमध्ये सांगून द्या. धन्यवाद. काही प्रश्न असतील, काही सजेशन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. धन्यवाद.